नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार यांच्या कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांची इमारत बांधकाम कामगाराची नोंदणी केली जाते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल. बऱ्याच लोकांचे या मंडळामध्ये रजिस्ट्रेशनसुद्धा केले असेल त्यांनी आणि या योजनेचा लाभसुद्धा घेत असतील. तुम्ही जर खरंच इमारत व बांधकाम कामगार आहात तर तुम्ही या योजनेपासून वंचित न राहता आपला ऑनलाईन अर्ज त्वरित या महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार या कल्याणकारी मंडळामध्ये त्याची नोंदणी करा आणि त्यातील ज्या काही 25 ते 27, 28 योजना आपल्या उपयोगाच्या आहेत त्याचा नक्की लाभ घ्या. तर ज्या लोकांनी या मंडळामध्ये त्यांची नोंदणी केलेली आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंचा संच आणि सुरक्षा वस्तूंचा संच याची ऑनलाईन नोंदणी आता सुरू झालेली आहे. आपल्या राज्याच्या अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा जे काही जिल्हे असतील तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तूचा संच आणि सुरक्षा रक्षक वस्तूचा संच याची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे आणि याचं वाटप हे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे. तुम्ही जर तुमची नोंदणी केली असेल तर या 2 किटसाठी तुम्हाला सेपरेट 2 अर्ज करावे लागतात. पहिला अर्ज तुम्हाला सेफ्टी किटसाठी करावा लागेल आणि दुसरा अर्ज जो आहे ही जी अत्यावश्यक इसेन्शियल किट आहे त्यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा याची लिंक डिटेल्समध्ये खाली दिलेलीच आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा फॉर्म भरत असताना तुमचा तो BOCचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यावर OTP जाईल आणि तो पूर्ण फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. फिलअप झाल्यानंतर तो सबमिट करायचा आहे. अपॉइंटमेंट त्याची बुक करायची. ही अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला तो संच घेण्यासाठी कुठे जावं लागेल याची पूर्ण माहिती मिळून जाईल. जर तुम्ही हे या वेबसाईटवर जाऊन तुमची नोंदणी केली तर तुम्हाला हे 2 संच मिळतील. त्या 2 संचामध्ये पहिला जो संच आहे तो संच आहे सेफ्टी किटचा. या सेफ्टी किटमध्ये तुम्हाला एक मोठा टिफिन बॉक्स मिळेल, एक हेल्मेट मिळेल, त्यानंतर मास्क, एक टॉर्च मिळेल, एक जॅकेट, शूज, हँड ग्लोव्ज असं त्या साहित्य त्या सेफ्टी किटमध्ये असेल. आणि दुसरी जी अत्यावश्यक वस्तूंचा संच आहे त्यामध्ये तुम्हाला 10 वस्तू मिळणार. एक पत्र्याची पेटी त्यामध्ये असेल, दुसरं प्लास्टिकची चटई त्यामध्ये असेल, तिसरं धान्य साठवण्यासाठी 25 किलोची एक कोठी असेल, धान्य साठवण्यासाठी 22 किलोची एक कोठी असेल, एक बेडशीट असेल, चादर असेल, ब्लँकेट असेल, साखर ठेवण्यासाठी 1 किलोचा डबा असेल, चहा पावडर ठेवण्यासाठी एक छोटासा डबा असेल, एक वॉटर प्युरिफायर ज्यामध्ये तुमचं 18 ते 20 लिटर पाणी क्षमता असलेला एक वॉटर प्युरिफायर तुम्हाला या अत्यावश्यक वस्तूच्या संचमध्ये मिळणार आहे. तर त्वरित जाऊन आपली ही जी नोंदणी आहे ती या दोन्ही वेबसाईटवर जाऊन वेगवेगळी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ही नोंदणी झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.